नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सिके. तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज नवीन वर्ष आहे. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. घरी सध्या तयारी चालू आहे गुढी पाडव्याची. तसेच गुढी इथे दिसत असेल तुम्हाला, गुढी चालू आहे. हे जे तुम्हाला दिसते हा माझ्या घरापासचा आजूबाजूचा परिसर आहे. इथे गाडी दिसेल तुम्हाला. माझ्याजवळ आता 2 गाड्या आहे आमच्या घरी. 3 होत्या, एक गेली म्हणजे सोडून गेली. आणि तुम्हाला एक माझ्या घराचं आता सध्या काम चालू आहे, नवीन रिनोव्हेशन चालू आहे. तर त्याचंही मी तुम्हाला थोडंसं एक व्हिडिओ क्लिप दाखवतो. तर बघा मित्रांनो, हा साईड व्ह्यू आहे माझ्या घराचा. हे जे उभी आहे ही माझी आई आहे. तर आई पण तुम्हाला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देईल. मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर मित्रांनो, आता तुम्हाला दिसत आहे की आमच्या इथे गुढी उभारली आहे. तर आता मी तुम्हाला माझं थोडंसं घर दाखवून देतो. थोडंसं निपुणच दाखवतो, पण सध्या वर्किंगमध्ये आहे आमचं घराचं जे काम आहे, त्याच्यामुळं जे आहे तुम्हाला मी थोडंफार दाखवतो. हे साईडने जे दिसते हे आमचं दुकान आहे बाबाचं, होम साईड जेंट्स पार्लर. बाबा सलून चालवतात, बऱ्याच वर्षापासून आहे. थोडंसं दुकानात जातो. हे बघा, हे सलून आहे आमचं, माझ्या बाबाचं. बाबा गेल्या अनेक वर्षापासून इथे सलूनद्वारे लोकांची सेवा करतात. सध्या कस्टमर चालू आहेत, तुम्हाला दिसत असेल. हे सलून घरगुती सलून आहे, एरियात आहे माझ्या, बघू शकता तुम्ही. आता इकडे आपण पायऱ्याकडे जाऊ. तर हा वर्तनासाठी एक छोटासा जिना आहे माझ्या घरी, बघू शकता. तर हे कलरिंग चालू आहे. इकडलं कलरिंग काल झालं, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसत असेल की आता सध्या वॉशिंग मशीन घेतली आम्ही आमच्या घरी. आणि ते बसले जी आहे ती माझी आजी आहे. ती एवढी लकी आहे मित्रांनो की आमचं जसं नवीन घर बनलं तर ती आमच्या घरी राहायला आली. खूप मोठी ब्लेस आहे तिच्या मागं, ब्लेसिंग्स आहे की म्हणजे आम्ही नवीन घर बनलं आमचं रिनोव्हेशन झालं आणि ते पहिल्याच दिवशी राहायला आले. तर तिच्याजवळ आपण आता कॅमेऱ्याने थोडंसं ते पहा कशी पाहते. असं हाय करायची, हाय कर, हाय. तर स्माईल कर. आजीला जास्त ऐकू येत नाही, आता कसं वय झालं त्यामुळं कानांना बरी आहे, त्याच्यामुळे ऐकू येत नाही तिला. स्माईल करणार अशी, स्माईल करणं, स्माईल. फोटो काढून राहिला काय म्हणते पहा. मी व्हिडिओ काढून राहिला फोटो. आता कसं येले काही समजत नाही आपलं. पहा असं सगळं माय उघडं काय म्हणते पहा. किती म्हणजे तिला तिच्या कॉस्ट्युमची किती काळजी आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो, ही वरची आता नवीन रूम बांधली आम्ही, हॉल बांधलाय. मोठा हॉल आहे. सध्या सामान लावायचंच आहे इथे. आणि ही एक बेडरूम आहे. तर त्याचं काम झालेलं आहे. मी बटन लावलेलं आहे. हां, बटन लागले आता बघू शकता तुम्ही. हे असं आम्ही बेडरूम साठी ही जागा ठेवली आहे. काही सामान अजूनही लागलेलंच आहे, कारण की काही काम बाकी आहे अजून आमचं, तर चालूच आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आमचं नवीन जे घर आहे आता ते बनणं चालू आहे. हा एक इकडला लुक. अजून एक वरचा लुक मी तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो, आज इथे कलरचे डबे पण तुम्हाला दिसत असेल. तर आज कामवाले जे आहे तर ते सुट्टीवर आहे, त्याच्यामुळे मी व्लॉग शूट करत आहे. तर ह्या पायऱ्यांना कलर दिला आहे त्यांनी, तुम्ही बघू शकता. हा असा कलर दिला आहे वरतं जाण्यासाठी. आणि ही वरतं टाकी ठेवली आहे पाण्यासाठी. हा पायऱ्या आहे आणि हे वरचा सीन आहे, बघू शकता तुम्ही वरचा सीन. इथून जे आकाश आहे ते किती सुंदर दिसतं बघा. आकाश, सूर्य, असं सगळं इथचं आहे. ॲटमॉस्फिअर सगळं छान आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण माझ्या घरापाशी जवळपासच साई मंदिर आहे. तर साई मंदिरमध्ये आपण जाऊया. ठीक आहे. हा जो दिसते
मागचा तो रस्ता आहे साई मंदिरला जाण्याचा, तर तिथे आपण जाऊया. आज गुढीपाडवा आहे तर हा मित्रच आहे माझा. आपली सायकल धुवून आला. सायकल धुणं, फोटो थोडे काढणार मी, व्हिडिओ काढणार, व्लॉग काढणार. बढिया. गुढीपाडव्याची शुभेच्छा दे सगळ्यांना. बाजून आला तो सध्या. ठीक आहे, चला आपण आता साई मंदिरमध्ये जाऊया. हे पण आमचे मित्रच आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ. मित्रांनो, याच रस्त्यावर आपला क्लास आहे, आर्टिस्ट लव अकॅडमी. तर घराच्या जवळपास आहे. हे तुम्हाला बोर्ड दिसत आपलं आर्टिस्ट लव अकॅडमीचं, तर जवळच आहे सगळं. याच रस्त्यावर साई मंदिर आहे. साई मंदिरमध्ये आता इथे सध्या भागवत चालू आहे. हा इथे बगीचा आहे अंदर. बगीचा खूप मस्त बगीचा आहे. इथे आपण बसायला शांत निवांत येऊ शकतो अंदर. माझ्या घराच्या जवळपासच आहे. बघू शकता तुम्ही बगीचा. मी तुम्हाला अंदर घेऊन जाईन, बट बघू शकता. हे बघा असा बगीचा आहे. मागचा सीन दिसत आहे तुम्हाला. पूर्ण असा मोठा बगीचा आहे मागे पण आहे. म्हणजे ते वॉक वगैरे करता येते आपल्याला छान. तुम्ही सकाळी येऊ शकता किंवा संध्याकाळी टाईम नाही भेटला तर येऊ शकता. आणि समोरच साई मंदिर आहे. ते साई मंदिरमध्ये जायचं आहे ना आपल्याला, तर चला मग जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर इथे अशी रांगोळी काढली आहे. हे इथे साई मंदिर, इथे भागवत आता सुरू आहे. तर आपण आता अंदर जाऊया. तर हे इथे लिहिलेलं आहे बघा, सेटअप तो दिसत आहे तुम्हाला. महागणेश पुराण ज्ञानयज्ञ सप्ताह, गजानन महाराज साई बाबा. बोलो गजानन महाराज की जय और साई बाबा की जय. आणि सोबत गणपती बाप्पा पण आहे, राधाकृष्ण आहे, शिव प्लस शक्ती आहे, भगवान श्रीराम पण आहे, बजरंगबली पण आहे, लक्ष्मणजी पण आहे, त्यांचे भाऊ इथे त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर. आणि हे बाजूनं मंदिर आहे, दिसत आहे हे मंदिर. हे इथे स्पेसमध्ये आता सध्या भागवत चालू आहे. आणि हे आपलं साई मंदिर. साई मंदिर आता खूप डेव्हलपर आहे आपलं. तर मित्रांनो, आताच आपलं दर्शन झालं. तुम्ही बघू शकता, मला टिक्कावर लावला महाराजने. तर खूप मस्त वाटत आहे. दर्शन झालं की एकदम प्रसन्न वाटते. आणि इथे नेहमी येऊन माझ्या घरापाशी आहे, तर मग मला जेव्हा वाटलं मी तेव्हा कधी येतो. आणि येता जाता माझा नमस्कार असते साईबाबांनाच. ठीक आहे, तर आता आपण आपल्या घरी जाऊया. हा आपला घराचा रस्ता, ह्या अकॅडमीचं बोर्ड. बस इथेच आपला क्लास आहे. क्लासचा आपण एखाद्या वेळेस स्पेशल व्लॉग बनवू नंतर. आणि हा जातो हनुमानजीचं मंदिरला. तर मित्रांनो, आपण आता हनुमानजीच्या मंदिरापाशी आलो आहे. तर हे गेट आहे हनुमानजीचं मंदिराचं गेट, बघू शकता तुम्ही. तर इथे माझं बालपण गेलं आहे. म्हणजे इथे मी क्रिकेट खेळायचो. आता लहान लेकरं क्रिकेट खेळत आहे इथं, बघू शकता तुम्ही. क्रिकेट खेळत आहे चांगल्या प्रकारे. आणि हे जे आपलं आहे हे बजरंगबलीचं मंदिर आहे. बजरंग दादाचं मंदिर आहे. बजरंगबली की जय हो. बघू शकता तुम्ही मंदिर. मंदिराची घंटा हे सजगतेचं प्रतीक राहतं नेहमीच. आणि हे आजूबाजून लागलं आहे, तर हे हनुमान चालिसा लागले आहे. आणि हे इथे आप्पा आहे, ते सेवा करतात आपल्या बजरंगबलीची. बघू शकता तुम्ही, इथे भगवान श्रीराम आहे, माता सीता आहे. इकडे पण विठ्ठल रुक्मिणी आहे, सोबत त्यांच्यासोबत इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचं. ठीक आहे, इकडे
इकडे दत्तगुरू आहे, त्यांच्यासोबत वासरू आहे एक. तर प्रत्येक देवासोबत काही ना काही त्यांचं वाहन असतंच. इथे पण मूर्ती आहे गजानन महाराजची. गजानन महाराज की जय हो. तर हा असा परिसर आहे मंदिराचा. बोल बजरंग बली की जय. तर मित्रांनो, हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे, बघू शकता तुम्ही. इथे हे लेकरं क्रिकेट खेळत आहे आणि इकडे शिवलिंग पण आहे. शिवलिंग तुम्हाला दाखवतो. इकडे गणपती बाप्पा आहे, शिवलिंग आहे. तर बघा मित्रांनो, क्यूट असे बाप्पा इथे बसलेले आहे छान. आणि इकडे शिवलिंग आहे, नंदी आहे, डमरू आहे, त्रिशूल आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे फोटो पण आहे, तुळजाभवानी माता आणि दुर्गा माता. तर छान असं व्ह्यू आहे इथचा, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, इथे एक मुलं क्रिकेट करता, मारला छक्का आहे, आऊट आहे म्हणते. पहा, एवढा चांगला शॉट मारला त्याने आणि आऊट आहे म्हणते. बघू शकता ते किती मस्त आनंद घेत आहे. आऊट आहे म्हणते, एवढा चांगला छक्का मारला त्यानं, आऊट आहे म्हणते. तर बघू शकता, आऊट आहे बोलतो, उधर आऊट आहे. ठीक आहे, आऊट आहे. आणि इथे वटवृक्ष आहे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा वटवृक्ष आहे. तर बघा मित्रांनो, इथे हे 4 सुंदर मुलं उभे आहे. हे आता क्रिकेट खेळून थकलेले आहे. तर आज गुढीपाडवा आहे, तर त्यानंतर ते तुम्हाला सुंदर सुंदर अशा शुभेच्छा देणार आहे. तर द्या मग शुभेच्छा सर्वांना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोबत घ्या, सोबत एक सोबत आलं पाहिजे. 1 2 हां 1 2 3 गो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला, थँक्यू. तर हा आपला घराचा रस्ता आहे जाण्याचा. इथून जवळच आपलं घर आहे. तर हा जो रस्ता तो हा माझ्या घराकडे जातो आणि साई मंदिर. तर मित्रांनो, आपण आता इथे आपला आजचा जो व्लॉग आहे तर इथेच संपूया. भेटूया नवीन गोष्टीमध्ये, काहीतरी नवीन. सो आजचा मे बी छोटूसा असेल, बट मी पूर्ण प्रयत्न केला की तुम्हाला काही गोष्टी दाखवायचा. तर आपण भेटूया नवीन काही गोष्टीसह, ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप तुमच्या जीवनामध्ये ग्रोथ करो, प्रोग्रेस करो. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ गुढीपाडवा. बाय, टेक केअर. भेटूया मग लवकरच.